न्यूजवाले किंवा मीडियावाले हे असे लगेच नाही काय न्यूज तयार करायला सुरुवात नका करू. कांद्याला लय बाजार भेटला, कांद्याला लय बाजार भेटला. शेतकऱ्याचं भलं होऊ राहिले ना, होऊ ते थोडंफार का होईना. हा म्हणजे आता उठसूट आहे ना, आता हे का म्हणजे कांद्याचे मार्केट वाढलं, कांद्याचं आज झालं. आता जेमतेम कांद्याची 1-2 रुपये मार्केटची थोडी हालचाल झालेली आहे बरं का. पण आता लगेच न्यूज चॅनलवाले म्हणा किंवा इतर कोणी नाही का, कांद्याचं मार्केट वाढलं पार असा बोबाटा करतील ना. आणि जे खाणाऱ्यांचा विचारूच नका, सोय नाही पार. डायरेक्ट असं कांदा मागला, कांद्याने रडवलं, कांद्याने शेतकऱ्यांनी इथून माग कांद्याने रडवलं, हे तुम्हाला दिसणार नाही. पण आता शेतकऱ्याचे 1-2 रुपये वाढले आता लगेच नाही का. म्हणजे ते पण 2 वर्षापासून शेतकऱ्याला कांद्याला बाजार नाही, 2 वर्षापासून. आणि ते आज बाजारभाव थोडेसे वाढलेले. आपण म्हणजे काही शेतकऱ्याचा खर्च फिटत नाही. पण 1-2 रुपयाची थोडा चढउतार मार्केटमध्ये झालेला आहे. पण आता फक्त एवढंच आहे, न्यूज चॅनलवाले बॉम्ब नाही केली म्हणजे बरोबर आहे. आणि एक सगळ्यात मध्ये सोशल मीडियावर जे व्हिडिओ टाकतात का आज 21 रुपये गेला, 22 रुपये, ऍक्च्युली कसं माहिती आहे का, 1-2 वक्र त्या बाजारामध्ये गेलेले असतात पण त्याच दाखवतात आणि त्यामुळे सगळं नाही घेऊन जातं. तर मग ना थोडेफार बाजार भेटले तर शेतकरी बांधवांनो शांततेत कांदे विका आणि व्यवस्थित कांदे विका. भेटले तरी आपल्याला खुशी, आपण लई अपेक्षा नको आहे आपल्याला. फक्त आपला खर्च आणि कष्ट फिटला म्हणजे बस. फक्त लई जे माल घेणार आहे ना, जे खात्यात काट्यावर घेऊन खात्यात किंवा ज्यांना माल घ्यावा लागतो त्यांनी लई बॉम्ब करू नका का कांद्याला लई बाजार वाढले, कांद्याला लई बाजार वाढले. शेतकऱ्याचं पण थोडं भलं होऊ द्या, कारण शेतकऱ्याच्या हातामध्ये सगळं चक्र शेतकऱ्याच्या हातामध्ये. शेतकरी खरे संपवायला पाहिजे, पण शेतकरी पण एकजूट नाही चालू आहे. असं नाही का, एकाला जर म्हणलं कांदे कमी लावू, आपण कमी लावले, तो जास्त लावाय बसला शेतकऱ्यांचा असं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काही एकजूट नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट नाही होणार तोपर्यंत हे सरकार आणि जनता आहे ना, भामटी जनता आहे, ही शेतकऱ्याला उचलून देणार नाही. फुकट खाऊ जनता सगळ्यात महत्वाचं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थोडं तेवढं नक्की करून टाका आणि व्हिडिओला कमेंट करा. धन्यवाद.